तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे शनिवार. शनिवार म्हणजे भाऊचा धक्का. पण भाऊच्या धक्क्यावर जाण्याच्या आधी आपण करूया थोडासा कालच्या एपिसोड बद्दल माहिती जाणून घेऊया. कालच्या एपिसोड मध्ये काय झालं, काय नाही झालं, काय व्हायला पाहिजे होतं, काय नाही व्हायला पाहिजे होतं, फटाफट. तर चला करूया आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात. सो मित्रांनो, कालचा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला, कालचा एपिसोड जर का तुम्ही बघितला असणार, तर कालच्या एपिसोड मध्ये खूप काही कल्ला झालेलाच आहे. कारण काल होता निकीचा बर्थडे. ऍज पर एपिसोड काल निकीचा बर्थडे होता. रात्री निकी बाहेर होती, जान्हवी सोबत गप्पा सप्पा झाल्यामुळे जान्हवी येऊन सांगत होते निकीला की असं तसं, म्हणजे छोटे छोट्या गप्पा चालू होत्या. त्यानंतर मग जान्हवी आत आली आणि अरबाजला बोलली की उसको विश तो करते, आज उसका बर्थडे, 12 बजने वाले, विश करते. अरबाज बोललो ठीक आहे चालेल चालेल. मग 12 वाजता अरबाज तिला जाऊन हक करतो, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे. आणि तो त्याची विश करून तो मग तिथून निघून जातो. मग तो विषय तिथे संपतो आणि सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर परत मग जान्हवी बोलतो हिचा निकीचा बर्थडे, तर मग आपला डीपी दादा ते फुलदाणी घेऊन येतात. जर काय काय लागलेलं असतं त्याच्यात पण त्या बाईला विश्वास नाही. बोलतो अरे याच्यात काहीतरी लावले तर नाहीये ना. डीपी दादा बोलतात बाई विश्वास तर ठेव. तर डीपी दादा मस्त पद्धतीने तिला म्हणजे टोमणा पण मारलाय आणि हॅपी बर्थडे विश पण केले. तर डीपी दादांचं जे विश करण्याचं जो हे होती पद्धत होती ती महाराष्ट्राला खूप आवडली आहे. तू फक्त 75 वर्ष जगो, तुझं सौंदर्य असंच राहो, असंच तू लोकांना पिडत राहो, लोकांच्या नरड्यावर बसावं. एक नंबर भारी. डीपी दादाचा राडा होता तो. डीपी दादांची कॉमेडी केली ना ती मस्त होती. ती सगळ्यांना आवडली. कारण तो जो विश करण्याचा जो तरीका होता, त्यांचा जो पद्धत होती ती खूप चांगली होती, मस्त पद्धत होती. त्यानंतर अरबाजने तिला विश केलं हॅपी बर्थडे. अरबाजने विश केलं, सगळ्यांनीच विश केलं. अरबाजने त्याच्यामध्ये ऍडिशन एक अशी केली की अरबाजने तिला त्याची पर्सनल कॅडबरी दिली. अरबाजला बीपीचा त्रास आहे असं मला कालच माहिती पडलं. त्याने त्याची कॅडबरी तिला दिली आणि त्या बायाने ती कॅडबरी जान्हवीला दिली. अरबाज त्यावर चिडला. तो बोलतो की मी तुला कॅडबरी दिली होती तर तू जान्हवीला का दिली, असं त्याचं म्हणणं होतं. जान्हवी भले त्याची मैत्रीण आहे, पण मी तुझा बर्थडे म्हणून मी तुला कॅडबरी दिली होती ना, तू जान्हवीला नव्हती द्यायला पाहिजे. मी तुझ्यासाठी दिली होती ती बर्थडेची कॅडबरी. तर सगळ्यांनी तिला तेच समजवलं की त्याने दिली होती ती कॅडबरी, तुझ्यासाठी होती, तर तू त्याने ती कॅडबरी खाल्ली पाहिजे होती. सो इथे मी पण त्याच्या बरोबर आहे की ती कॅडबरी तिला ठेवायला पाहिजे होती, जान्हवीला न देता. त्यानंतर मग असं चिडचिड चालू होती. मग ही अभिजित जवळ येऊन बसते. अभिजित सोबत आणि अभिजित आणि तिचा वेगळाच काहीतरी गेम चालू आहे असं दिसतंय. त्या दोघांचा गप्पा सप्पा झाला. कारण टीम ए ला पण अभिजित सपोर्ट नाही करते आणि निकीचं वेगळंच काहीतरी चाललंय. सो ते दोघांमध्ये काय नेमकं कनेक्शन आहे ते भगवान जाणे. अभिजित दादा आतापर्यंत खूप चांगले खेळत होते आणि चांगले दिसत होते महाराष्ट्रामध्ये, पण ते निकीसोबत खेळून निकीसोबत राहून निकीला सपोर्ट करता ना ते टीम बी चा सपोर्ट थोडं साईडला करतात. भरपूर गोष्टी मला दिसलं की ते टीम बी साठी थोडस दिसतात साईडला नव्हतं ना. बाकी अभिजित दादांना काय नाही बोलू शकत आपण, आपलेच आहेत ते. सो ते चालू होतं त्यांचं भांडणं. त्याच्यात मग ती परत निकी चिडली आणि अरबाजला मग झालं हे ते चालू होतं त्यांचं दिवसभर. त्यानंतर मग तिचा आणि इरिनाचं पण वाजलं. कारण इरिना येऊन त्याला चॉकलेट खाऊ घातली. ही त्या इरिनाला बोलते तू इसको दूर राख, तिला दूर ठेव. त्याच्यात मग मला इथे एक गोष्ट आवडली की वैभवने तिथं स्टँड घेतलं. वैभवने तिथे स्टँड घेतलं. कारण वैभव आपला स्टँड कुठेच मांडत नाहीये. वैभवने पहिल्यांदा कुठेतरी स्टँड घेताना दिसलाय चांगल्या गोष्टीसाठी. कारण वैभव आपला स्टँड कुठे घेतच नाही. वैभव फक्त ते अरबाजच्या पाठी खेळत होता. आता वैभव कुठेतरी फ्रंट फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न करतोय. सो वैभवने स्टँड घेतला आणि ते खूप चांगलं वाटलं. वैभव स्टँड घेतोय. इरिनाची चुकी नव्हती त्याच्यामध्ये, तर त्यामुळे तरी पण तिने तिच्यावर हे केली, काय बोलता ओरडली. निकी ते नको करायला पाहिजे तिने. आणि ते ताटांना लात पण मारले, हे चुकीचं आहे. निकी तुला सांगतो, ताट म्हणजे आपण त्याचं जेवण करतो, अन्न आहे पूर्ण ब्रह्म आहे. त्याच ताटाला लात मारली तर त्याच्यावर खाते, चुकीचं आहे तुझं. ठीक आहे. बाकी त्यानंतर मग वर्षाताई बोलले मी एक घरातली मोठी आहे, त्यामुळे तुम्ही दोघांनी तुमचं माझं तरी ऐका या ठिकाणी तरी, आणि तुमचं काहीतरी सॉर्ट आउट करा. मग त्यांनी ते सॉर्ट आउट केलं, हात बिक केलं, मग ते परत चालू झालं त्यांचं. ठीक आहे.
चालतंय, ते त्यांचं दोघांचं प्रेम प्रकरण म्हणा किंवा मैत्री म्हणा काय असो, कारण इथे क्लिअर अरबाजने सांगितलं की मला तुझ्यासाठी फिलिंग्स आहेत, म्हणजे हे प्रेम प्रकरण झालं. मैत्रीमध्ये असं काय नसतं एवढं, आम्ही पण मित्र परिवार आहेत आमचे, लोकांचे पण मित्र परिवार, असं काय नसतं एवढं, यांचं जास्तच आहे. इरिना आणि वैभवचं पण मित्रप्रेम जास्त वाढलंय, त्यांचं पण लवकरात लवकर लव्ह अँगल जो आहे तो बाहेर येणारच. काय झालंय त्यांना माहिती, काय करणार आहे. असं लव्ह अँगलने, असं त्यांना वाटतं की लव्ह अँगलने जो आहे तो गेम पुढे खेळला जातो आणि महाराष्ट्राला तो लव्ह अँगल आवडतो, असं त्यांचं थॉट प्रोसेस आहे. काय माहिती बाकी महाराष्ट्राला काय आवडतं, महाराष्ट्र माहिती आहे, मी सांगतच असतो तुम्हाला महाराष्ट्राला नेमकं काय आवडतं. कारण बिग बॉस हा एक रिअल पर्सनॅलिटीचा गेम आहे. बिग बॉस हा एक रिअल पर्सनॅलिटीचा गेम आहे. इथे कुठल्या प्रकारचं फेकनेस आवडत नाही लोकांना, ठीक आहे. तर बिग बॉस हा एक रिअल पर्सनॅलिटीचा गेम आहे. सो त्यानंतर मग एक जेवताना एक छोटंसं वाक्य झाली, त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे, जान्हवीलाही माहिती होती गोष्ट की आर्याला काहीतरी तब्येत, काहीतरी मेडिकल इश्यू आहे, त्याच्यामुळे ती डाळ जास्त घेते जेवणावरून, डाळ जास्त घेते. तिने डाळ घेतली, ही बाई तिथे येऊन बोलते, अरे हिने डाळ जास्त घेतली आर्याने, लोकांना कमी नाही पडणार का? अगं तू विचारतात बरं, फालतू मध्ये कशाला, कोणाची मेडिकल इमर्जन्सी, मेडिकल कंडिशन जर खराब आहे, त्याने डाळ घेतली, ती जिने बनवली तिला त्रास नाहीये, तर तू काय आली बोलते मी कॅप्टन आहे, मला नाही सांगायचं मी काय करावं, मला नाही सांगायचं. अरे बाई तू चुकीची वागशील तर तुला कोण, तुला नाही सांगणार तर मग कोणाला सांगतील? घरामध्ये तुझं काय भूत आहे का? तू काय इथं काय हे ठेवलंय का तुझा, ते काय म्हणतात नाही काही आपलं क्लोन ठेवलाय का? तुलाच बोलतील ना, तू जर का चुकशील तर तुलाच सांगतील घरामध्ये. असं नाही करायला पाहिजे ना निकी, हे चुकीचं आहे तुझं, उद्या समजेलच. म्हणजे भाऊच्या धक्क्यामध्ये तुला ना चुकीचं आहे. मग निकीचं हे चुकलं होतं, तिने तिला सॉरी बोललं पाहिजे होतं. आपली आर्याताईला, आर्याताई खूप रडत होत्या. आर्याताई बोलताय की तुम्ही पण मला सपोर्ट नाही करते, टीम मेंबर्स पण सपोर्ट नाही करते, आणि खूप भरलेली मी आतमधून, बिग बॉसला सांगते मला घरी पाठवा हे ते. आर्या थोडंसं स्ट्रॉंग बन, ठीक आहे, तुझं वय कमी आहे, तू पण कुठेतरी चुकते, तुला पण ते मान्य करायला लागेल, आपणही कुठेतरी चुकतोय, पण स्टँड घे, चांगली लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत, महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे, लढ, नागपूर तुझ्या सोबत आहे, कोण जाऊ दे खर्च, घाबरायचं नाही, लढायचं. हा काहून घाबरते बे, तुला सांगितलं नाही एवढ्या वेळा, खेळायला सांगितलं तुले, नागपूरची बर्फी खायची आणि खेळायचं, कायला घाबरते तू असं, ठीक आहे. सो चालू जायचं. त्यानंतर हे झाला, आता हा कालचा एपिसोड मध्ये एवढंच होतं, याच्या व्यतिरिक्त काय नवीन काय घडलं नाही, ठीकठाक होता एपिसोड. चुकीचं एकच होतं याच्यामध्ये, निक्कीने आर्याला हे नव्हतं बोलायला पाहिजे, काय बोलता, जेवणावरून नव्हतं बोलायला पाहिजे, इरेनावर फालतू चढलं नव्हतं पाहिजे. तुमचं प्रेम प्रकाराने जर का तू इकडे तिकडे याच्या त्याच्यासोबत बोललेली चालते, पण त्याने याच्या त्याच्यासोबत बोललेलं चालत नाही, हे पण चुकीचं होतं, ठीक आहे. अरबाज तिथं फक्त हसत होता, अरबाजला हा स्टँड घेतला पाहिजे होता याचा की तू चुकीची निक्की, ठीक आहे, तू ओढू नको फालतू मध्ये, आपण शांततेत बसून बोलूया, ठीक आहे. अभिजित दादाला सांगायचं, अभिजित दादा तुम्ही चुकताय, तुम्ही आपल्या ग्रुप सोबत थोडंसं सपोर्टिव्ह राहा, तुम्ही आपल्या ग्रुपला सोडून बऱ्याच काही गोष्टी करतात, त्या तुम्ही जरा बघा, ठीक आहे. बाकी आजच्या एपिसोड मध्ये काय होणार याच्याबद्दल थोडासा ओव्हरलुक करूया आपण. आज होणार आहे भाऊचा धक्का. भाऊचा धक्का म्हणजे कल्ला तर होणारच. अरे आला रे आला रे आला रे आला रे आला रे भाऊचा धक्का, भाऊचा धक्का. आज येणार रितेश दादा देशमुख, आणि भाऊचा धक्का आला म्हणजे रितेश दादा एक तर वाजवणार एक तर गाजवणार, दोनच गोष्टी करतात, ठीक आहे. रितेश दादा आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये 2 लोकांना गाजवणार पण आणि 2 लोकांना वाजवणार पण. सुरुवात पहिले करतो निक्की बद्दल. निक्कीला दादा सांगतायत की निक्की तुला लोकांना तुझे कान भरतात आणि तू त्याच बावली सारखी, तुला चावी भरली जाते आणि तू त्याच हिशोबाने नाचते. म्हणजे लहानपणी आपण खेळायचो ना मित्रांनो, गाडी गाडी अशी, तिला चावी भरायचो आणि अशी जायची गाडी पुढे, तसं निक्की सोबत होत आहे. निक्कीला चावी भरली जाते आणि निक्की अशी गाडी सारखी जाते. असं दादा म्हणतायत. दादा रात्री नेमकं कसं कशामुळे म्हणतात, का म्हणतात, कारण मागच्या हप्त्यामध्ये पूर्ण निक्कीने खूप काही गोष्टी केल्या चावी भरल्यासारख्या, तर त्या गोष्टींवर दादा संदर्भ सहित स्पष्टीकरण देतीलच, हे आम्ही आजच्या एपिसोड मध्ये बघणारच आहेत. आणि दुसरी गोष्ट, दादा आपल्या जान्हवी बद्दल बोलणार आहेत. हा एक गंभीर मुद्दा आहे जान्हवीसाठी, कारण जान्हवी प्रत्येकाला सांगते मी काढते तुला, कशी काढते बघ घराच्या बाहेर, अशी 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 मान करते आणि असा हात करते, मी तुला घराच्या बाहेर काढते. अगं बाई तू बिग बॉस नाहीये,
तू फक्त जान्हवी किल्लेकरच आहे, तू बिग बॉस नाहीये. हे का कसं तुला प्रत्येक वेळा सांगतोय महाराष्ट्र की तू असं नको वागू. रितेश दादाही सांगताय तुला, प्रत्येक घरवाला सांगतोय तू असं नको वागू. तू तरी पण तेच 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 करते. तू प्रत्येकाला सांगते मी तुला घराच्या बाहेर काढते, मी तुला. अरे तुला बिग बॉस आहे का घराच्या बाहेर काढते? बिग बॉसला तर राईट्स आहे ना, बिग बॉसला राईट्स आहे, महाराष्ट्र जनतेला राईट्स आहे कोणाला घरात ठेवायचं कोणाला घराच्या बाहेर नाही का बाहेर काढायचं. तू हे नको बोलू ना ताई. तू हे बोलली त्यामुळे आज तुझ्या भाऊच्या धक्क्यामध्ये तुझी वाटणार आहे. भाऊच्या धक्क्यामध्ये आज प्रोमो मध्ये बघितलं, भाऊच्या धक्क्याने प्रोमो मध्ये सांगितलं दादांनी, आपल्या रितेश दादांनी, तू सगळ्यांना घराच्या बाहेर काढते म्हणजे आज बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होणार आहे की मी तुला घराच्या बाहेर काढीन. आणि दरवाजा उघड बोलले बिग बॉसला आणि उठूनही जाते. सो आजच्या एपिसोड मध्ये हा कल्ला तर होणारच होणार आहे. जान्हवीवर तर बॉम्ब फुटणार आहे. अभिजितवर पण बॉम्ब फुटणार आहेत असे मला वाटतंय, कारण अभिजितचं थोडंसं हे लॉयल्टीवर बॉम्ब फुटणार आहे. ठीक आहे, बाकी टीम बीचा जो कल्ला होतोय तो तर चाललाय. एक गोष्ट ऍड करायची आहे, मी कालच्या एपिसोड मध्ये तुम्हाला सांगितलंच, जो कालचा व्हिडिओ आपला रिलीज झाला त्याच्यामध्ये बोललो. आणि बिग बॉसलाही तो व्हिडिओ मी उद्देश केला होता की टायमिंग तो वाढवा थोडासा. एंटरटेनमेंटचा टायमिंग दिसत नाही आम्हाला, लोक एंटरटेन करताय असं. सो तो टायमिंग वाढवा. तर कालचा एपिसोड थोडासा लेंदी झाला होता. सो त्याबद्दल आम्ही बिग बॉसचं मनापासून आभारी व्यक्त करतो. बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग किंग फिल्मी भाई. जय शिवराय, लव यू ऑल, जय महाराष्ट्र.